आज आयुर्वेद दिवस म्हणजे 23 सप्टेंबर हा दिवस आयुर्वेद दिवस म्हणून जगभरामध्ये मानला जातो. माझ्याकडे एकदा आयुर्वेदाचे प्रोफेसर म्हणजे आयुर्वेद कॉलेजमध्ये शिकवणारे प्रोफेसर आणि त्यांचे काही शिष्य ज्योतिष शिकण्यासाठी आले होते. मी त्यांना विचारलं की बाबा तुम्हाला अशी काय प्रेरणा झाली. तर ते म्हणाले आमच्या शास्त्रामध्ये असं लिहिलंय की रोग 3 प्रकारचे असतात. एक औषधाने बरे होणारे रोग, दुसरे म्हणजे औषधाबरोबर नवस करण्याची आवश्यकता असते असे दुसऱ्या प्रकारचे रोग, आणि तिसरे म्हणजे जे कधीच बरे होत नाहीत. आणि याची उकल करण्याकरता ज्योतिषशास्त्राची गरज आहे असं एका आयुर्वेद तज्ज्ञाने मला सांगितलं. आणि असं लक्षात आलं की आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्र एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहेत. या दृष्टीने आपल्याला जे काही आजार होतोय, त्याची उकल होत नाहीये, नीट समजत नाही, असं काही असेल तर खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअपवरती संपर्क करा. धन्यवाद.